हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना। तर भाऊ बहिणींना माझा व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे, कारण की जी दुपारी जी तुम्ही तमाशा बघितला लाईव्हला आणि व्हिडिओला, त्याच्याविषयी मला थोडंफार बोलायचं आहे तुम्हाला। कारण की काय माझ्या भाऊ बहिणींचं भरपूर असं मला प्रश्न आहेत, तर त्यांच्या प्रश्नाची उत्तरं पण मला द्यायची आहेत। या तुम्हाला सांगते, आता कसं असतं भाऊ बहिणींना माहिती आहे का तुम्हाला, किती केलं तर तुम्हाला सांगते मी माझी आईची लेख आहे, बरोबर आहे का नाही? आणि जी भांडणं करते ती लेख आहे, तर लेकींपेक्षा जास्त जबाबदारी आहे ना लेकांची असते। पण आमच्या इथं तसं नाही, आमच्या इथं जरा सगळं उलट आहे। तरी पण तुम्हाला सांगते सगळं पाठीशी टाकून आहे का नाही, आपण आपल्या आईसाठी आधार देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि जेवढं होईल, जेवढं होईल एवढं करायचा पण आपण प्रयत्न करत असतो। पण आपण स्वतः होऊन जर ह्या गोष्टी करतोय आणि तरी पण आपल्याला जर सुख शांती ही लोक देत नसेल, तर मग तुम्हाला सांगते काय करावं लागेल तुम्ही सांगा बरं मला। आणि शांत बसण्याची पण एक लिमिट असते, आणि ती लिमिट जर तुम्हाला सांगते पार ही झाली, तर तुम्हाला सांगते न इलाजाने आहे ना, न दाखवायच्या गोष्टी आहे ना दाखवाव्या लागतात, असा विषय होतो। तर आता सहन करून करून किती दिवस सहन करणार आहे भाऊ बहिणींना? ही काय विषय आताचा नाही, नवीनचा विषय नाही, ही पहिल्यापासूनची हीच गोष्ट आहे। पण ज्या वेळेस तुम्हाला सांगते आई चांगली होती ना, त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या। पण आईचं तुम्हाला सांगते ऑपरेशन झालेलं आहे, आणि ऑपरेशन होऊन बी तुम्हाला सांगते जर मागला तमाशा अजूनच दाखवत असेल, तर मग काय केलं पाहिजे ह्याला? तर आता भरपूर माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की योगिता तू कंप्लेंट कर म्हणून, कंप्लेंट कर असं माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे। तर भाऊ बहिणी तुम्हाला, ज्यावेळेस त्यानं काल पण असंच केलं होतं त्यावेळेसच मी कंप्लेंट करायला चालली होती। तर माझ्या चुलत भावानी मला काय सांगितलं की जाऊ दे म्हणला, घरातला विषय आहे, कशाला म्हणला येड्यावाने करताय, सुधरल ह्यो, आज नाही सुधारला तर उद्या सुधरल, असं त्यानं मला सांगितलं। विषय तुम्हाला मी खोटं सांगत नाही, मी माझ्या सासूपासून सुद्धा मी ह्या गोष्टी लपवून नाही त्या ठेवल्या। मी आमच्या सासूबाईला सुद्धा सांगितलं की म्हणलं आत्या, म्हणलं असा असा विषय आहे, म्हणलं तुम्हाला सांगते मी आता इथं आईसाठी मला न इलाज, आणि काही झालं तर तुम्हाला सांगते कारण की तिचा न इलाज आहे बिचारीचा, त्यामुळं मला आहे का नाही ऑपरेशन झालेलं आहे, पायानं चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही। त्या टायमाला तुम्हाला सांगते माणसांची गरज आहे। तर म्हणलं मी इथं थांबली, तर म्हणलं नाही तसल्या मला घाण शिव्या देतो या आणि हे करतोय। तर आमच्या आत्यांनी पण मला समजून सांगितलं, म्हणले की जाऊ दे योगिता, नको म्हणले काय असल्या भानगडत पडू, जवळ आपली आई नीट होती तवर म्हणली तुला होतं एवढं तू कर, नको कोणाच्या नादी लागू। आमच्या सासूबाईंनी पण मला सांगितलं। तर मी म्हणलं की चला जाऊ द्या, मरू द्या, मी कालचा विषय कालच सोडून दिला, म्हणलं नको आता काय बोलायला, असू द्या म्हणलं। तर मी परत तुम्हाला सांगते, एका सकाळपासून मी एक शब्द मी त्याला काहीच बोललेले नाही, मी नाही तर त्याला कोणीच काय बोलत नाही। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, त्याला कुणीही काहीही बोलत नाही, त्याच्या मनातच असतं। आता विषय मी तुम्हाला सांगते कुठं कसा वाढला ही मी तुम्हाला मुद्दा सांगते। त्या टायमात कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला सुद्धा काही गोष्टी समजल्या पाहिजेत। तर आता तुम्हाला सांगते काय झालं, आईचं ऑपरेशन झाल्यामुळे तुम्हाला सांगते जर इथं असं टिमकुड आल्यासारखं झालं, म्हणजे जी घाण येणारी जी असते बाहेरला ती जागेवर थांबलेली होती, तुम्हाला सांगते। तर मग काय झालं, आता हिला 4 दिवस म्हणजे तुम्हाला सांगते चौथ्या दिवशी पट्टी करायला सांगितलेली होती डॉक्टरांनी। तर 4था दिवस झाला, 5वा दिवस झाला, तर ह्यानं हाट तुम्हाला सांगते पट्टी करायला ह्यो काय आला नाही, म्हणला की जी करतात का नाही त्यांनीच घेऊन जायचं, असं ती म्हणलं बरं का। तरी पण मी आपण गप म्हणलं जाऊ द्या मरू द्या, नको काय बोलायला। तर मग मी काय म्हणलं की बाबा हिचा हा लाभदा करण्यापेक्षा तुम्हाला सांगते आपल्या घरी डॉक्टर बोलवावा। आणि मी इथला टमटम बी बघितला, म्हणलं की आता टमटमवाला किती पैसे घेईल ते बघायचं। आता आमच्या इथं गावात पण एक दवाखाना आहे, पण त्या दवाखान्यात ते मॅडम काय म्हणले, आधी करते म्हणल्या, परत म्हणले की मी नाही करू शकत। मग म्हणलं की ठीक आहे आपण सरकारी दवाखान्यात जाऊ। मग सरकारी दवाखान्यात पण आई काय म्हणली की मला चालायलाच याय नाही, मला उठायला नाही, मला बसायला नाही, योगिता माझी लय आपदा होती। तर मग आमच्या इथे एक डॉक्टर घरी, मायरो शांत बस ग बाळा जरा। तर तुम्हाला सांगते आमच्या इथं घरी डॉक्टर येतात, म्हणजे असं कुणाचं दुखत ही जर असलं तर तुम्हाला सांगते आमच्या इथं घरी डॉक्टर येतात, आणि मग ती इंजेक्शन देतात किंवा सलाईन देतात किंवा असं ड्रेसिंग ही करतात। तर तुम्हाला सांगते मी आव्यानं काय केलं, फोन केला त्या डॉक्टरांना, फोन केला, आणि कारण की उशीर झालता, म्हणजे चुलत भाऊ आणि आम्ही जाणार होतो, पण ते म्हणला की अगं योगिता तो कामाला गेला होता चुलत भाऊ, म्हणला की 5 वाजले त्या दवाखाना काय आपल्याला उघडा गावणार नाही म्हणला। तर म्हणला की डॉक्टर घरी येतात का बघ, म्हणलं ठीक आहे चालतंय। तर मग तुम्हाला सांगते ह्या टायमाला फोन केला, ते डॉक्टर काय म्हणलं की मी आता सध्या काय येऊ शकत नाही, मी बाहेर आहे म्हणला, मी दुसऱ्या उद्याच्याला येतो म्हणला सकाळ सकाळ, म्हणलं ठीक आहे चालतंय। तर 8 साडेआठ वाजता ते डॉक्टर आलं होतं, आणि डॉक्टर आल्यानंतर ना आम्ही काही ती पट्टी काढलेली नव्हती। मग ती पट्टी काढल्यानंतर ना तुम्हाला सांगते असं थोडंसं टिमकुड आलेलं जाणवलं, आणि तुम्हाला सांगते त्यात अशी घाणचं म्हणजे असं इकडे दाबलं की इकडे निघायचं, इकडे दाबलं की इकडे निघायचं, असं होत होतं। तर ते तुम्हाला सांगते माझ्या चुलत भावानं बघितलं, पिंकीनं बघितलं, आणि मुद्दा म्हणजे त्यानं पण बघितलेलं होतं बरं का, माझ्या भावानं पण बघितलं होतं।
मग ते डॉक्टर काय म्हणले की बाबा मी फक्त आहे ना पट्टी करू शकतो, पट्टी करायला काय म्हणलं मी पट्टी करू शकतो, पण आता तुमचं ह्याचं ऑपरेशन झाले म्हणल्यानंतर ना थोडं डॉक्टरचा सल्ला घेतला तर कधी पण चांगला आहे म्हणला. इंदापूरला शहा डॉक्टर म्हणून आहे तर त्या डॉक्टरला तुम्ही जा बघा, त्यांनी पाणी काढलं तर किंवा काय सांगतात काय नाही त्यांचा सल्ला घ्या. तर तुम्हाला सांगते मग ह्याला मी लावलं इंदापूरला, तुम्हाला सांगते मी ह्याला लावलं होतं. तर आदल्या दिवशी गेला नाही, ते दुसऱ्या दिवशी पाडव्या दिवशी का काहीतरी गेला होता बहुतेक. मग ती जाऊन तिथं विचारून आला तर ती डॉक्टर काय म्हणलं, आम्ही छातीचं ऑपरेशन करू शकतो, हरण्याचं ऑपरेशन करू शकतो, पिशवीचं ऑपरेशन करू शकतो, पण आम्ही मेंदूच्या डोक्याच्या ह्याला मेंदूच्या आम्ही हात लावणार नाही. जिथं ऑपरेशन झालंय तिथं तुम्ही जा आणि एकदा तुम्ही त्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन या, असं त्यांनी आम्हाला सांगितलं बरं का. बरं म्हणलं की ठीक आहे. मग आता तुम्हाला सांगते तसं झाल्यानंतर ना हे तर कुठल्या डॉक्टरांनी हमी घेतली नाही. डॉक्टरांना त्यांना दाखवलं फोटो मोबाईलमध्ये काढलेलं, मोबाईलमध्ये फोटो काढल्यानंतर ना डॉक्टर काय म्हणले की बाबा ऑपरेशन केल्यानंतर एखादा टाका जर वल्ला असेल तर ह्या अशा गोष्टी होऊ शकतात, तरी पण तुम्ही डॉक्टरांचं जिथं ऑपरेशन झालं तिथं सल्ला घ्या. तर आता तुम्हाला सांगते दवाखान्यात जायचं होतं. आता दवाखान्यात जायचं म्हणलं मी तर एवढं तर गोष्टी समजू शकते. आता ह्याचं कुठं ह्याला 2-3 हजाराची बुटी का काहीतरी आली होती, ती पण दुसऱ्यानं बांधल्यामुळं काय ह्याच्याकडे काम नव्हतं म्हणले, ह्याच्याकडे काय पैसे बी नव्हते, तुम्हाला खरं ती मी सांगते. मग आता ह्याच्याकडे काम नव्हतं म्हणल्यानंतर मी ह्याला काहीच बोलू शकत नाही ना. आणि जी माझं युट्यूबचं पेमेंट आलं होतं, तुम्हाला मी खरं ती सांगते, माझं युट्यूबचं पेमेंट आलेलं होतं आणि नशिबानं स्वामी समर्थाने आपल्याला काय आडवं आणलं नाही, माझ्याकडे 4 पैसे होतं म्हणून मी काय म्हणलं की बाबांनो मागचा मोहचा काय विचार मायरा थांबा, मागचा मोहचा काय तुम्ही विचार करू नका. एक वेळेस म्हणलं तुम्ही आईला डॉक्टरांना दाखवून आणा, म्हणजे आपल्या मनातली बी शंका निकल आणि आपल्याला बी भीती वाटणार नाही. शक्यतो आई पण त्या गोष्टीसाठी भीत होती, म्हणायची की माझं काय झालंय, माझं इथं पाणी झालंय, आता माझं कसं व्हायचं आणि हे व्हायचं आणि ती व्हायचं, ती बी भीत होती. तर म्हणलं की अगं काय नाही झालेलं आई, म्हणलं आपण एक वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेऊन येऊ. तर तुम्हाला सांगते आई दवाखान्यात जायला सुद्धा घेत होती, आई दवाखान्यात बी जात नव्हती, पण तिला बळबळ भरपूर असं समजून सांगून तुम्हाला सांगते तिला दवाखान्यात लावलं. तर पिंकी गेली, परत त्यो गेला, माझा चुलत भाऊ गेला, परत माझी चुलती गेली, अजून एक तिथलं पोरग होतं ती गेलं आणि मी घरी कशासाठी राहिली होती की बाबा तुम्हाला सांगते जर काय असेल तसं तर तुम्हाला सांगते तिथं पैशांची गरज 100% पडणार. तर म्हणला की आता पैसे कुठनं गोळा करायचं, आता पैसे तर आपल्याकडे नाही तर होतं तेवढं तर मी दिलं, आता काय करायचं म्हणलं. आता गाडीवाल्याला दिलं आणि म्हणलं की जसं लागतं तसं सांग, म्हणलं मी तुला फोन पेवर पाठवते पैसे. तर कुरकुममध्ये तुम्हाला सांगते ही जी दुपारची गोळी खायची राहिली होती तर म्हणलं की तुम्ही सगळेजण नाश्ता करा आणि हिला पण म्हणलं नाश्ता करा आणि म्हणलं दुपारची गोळी ह्याची, म्हणलं दुपारची गोळी तुम्ही द्या. तर मग हिथनं गेल्यानंतर ना ह्यांनी कुरकुममध्ये नाश्ता केला. आता कुरकुममध्ये नाश्ता केल्यानंतर तिथं सर्व्हर डाऊन होतं आणि किती 31 मार्च का काहीतरी होतं. तर आता 31 मार्च हे असल्यानंतर ना मार्चमध्ये तर प्रॉब्लेम येतात, सर्व्हर डाऊन होतं, बँकेचं काहीतरी प्रॉब्लेम हे असतं. तर मग ह्यांनी कुरकुममध्ये नाश्ता केल्यानंतर ना मी जी इकडं पैसे पाठवायचे ना ती ह्याला काय पैसेच जायना झाले, ते पैसे जायना झाले तर तुम्हाला सांगते ड्रायव्हरच्या मोबाईलवर मी 500 रुपये परत अजून पाठवलं. तर मग आता तिथं सर्व डाऊन असल्यामुळे ते पैसे गेलेलं सुद्धा त्यांना काय कळलं नाही, तिथं कळलं नाही गेलं. मग माझ्या भावानं तुम्हाला सांगते तिथे चुलत भाऊ गेला होता का नाही, त्यानं तिथं 300 का 400 रुपये जी बिल झालं होतं ती त्यानं दिलं तिथं बरं का, दिलं. मग तिथं बी मला बडबड म्हणला की आता मी मोबाईल तिथं ठेवतो आणि तुम्हाला कळतच नाही. पण आता म्हणलं की माझ्याकडे पैसे नाही तर माझ्याकडे सगळं फोन पेवर पैसे आहेत आणि म्हणलं मला काय माहिती सर्व्हर डाऊन होईल म्हणून म्हणलं मी पाठवतो नको म्हणलं टेन्शन घेऊ तू. मग त्या चुलत भावानं तुम्हाला सांगते तिथं 400 रुपये भरलं. बरं आता त्यानं पैसे भरलेला आपल्याला ठेवायला येतात का, भावा बहिणीनं नाही ठेवायला येत ना. मग त्यानं काही नाश्ता केला नाही बरं का, त्यानं म्हणजे राजानं काही तिथं काहीच खाल्लं नाही वाटतं, तिथं काहीच खाल्लं नाही, ह्यांना फक्त चारलं त्यानं ती गाडी घेऊन गेला. मग आता दवाखान्यात काम झाल्यानंतर ना डॉक्टरला दाखवल्यानंतर ना डॉक्टर काय म्हणलं की बाबा काय सुद्धा नाही झालेलं, सगळं नॉर्मल आहे, गोळ्या घ्या आणि म्हणलं जावा तुम्ही घरी. आणि तसं जर काय वाटलं तर परत त्याला पेशंटला आणायची सुद्धा काय गरज नाही, तुम्ही परत त्याला एखादी चक्कर तुम्ही मारा आणि ते कसलं परत स्कॅन काय असतं ते तुम्हाला सांगते त्यांनी करायला सांगितलं होतं बरं का. म्हणलं जर तुम्हाला 15 दिवसांनी महिन्यानं कधी करायचं तेव्हा त्यावेळेस तुम्ही करून घ्या असं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी बरं का. मग आता ह्यांना मला जी पैशाची ऍडजस्ट करायला सांगितली होती मी, तर मग आता गरज नाही पडल्यानंतर ना मी माझं गळ्यातली आहे ती मग काय मोडलं बिडलं काय नाही आहे असं आहे. तर म्हणलं की जाऊ द्या, उलट देवाची कृपा स्वामींची कृपा म्हणलं की थोडक्यात आपलं झालं. आणि आईच्या विमानातली शंका निघली आणि आमच्या विमानातली शंका निघली. मग आता तुम्हाला सांगते 700 रुपयाच्या गोळ्या झाल्या तिथं. तुम्हाला सांगते ह्यानं 15 दिवसाच्या गोळ्या गेल्या घेतल्या, 700 रुपयाच्या गोळ्या घेतल्या. आणि मग ह्यानं मला फोन केला की म्हणला पैसे, तर म्हणलं पाठवते, म्हणलं कितीचे झाले ते मला गोळ्या सांग. तर म्हणलं की 700 रुपयाच्या गोळ्या झाल्या त्या. म्हणलं ठीक आहे. त्यावेळेस मी ना आबी तुम्हाला सांगते लिंबगावला गेलेलो होतो कशासाठी, बाजार बी आणायचा होता मला, त्यामुळे मी बाजार बी आणायला गेलती आणि लाडक्या बहिणीचं पैसे माझं होतं काढायचं ती बी काढायला गेलती. तर तुम्हाला सांगते
काय झालं की म्हणलं की तो म्हणला की मी तर म्हणलं अनाचा एक घास खाल्ला नाही. तर म्हणलं ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगते, परत मी त्याला 1,500 रुपये पाठवलं. त्याला काय म्हणलं की 700 रुपयाच्या गोळ्या घे आणि 350 रुपयाला म्हणलं डायपर भेटतात, ते 10 डायपरचं. आता शक्यतो दवाखान्यात असल्यामुळे आईला गरज पडायची डायपरांची जास्त. पण आता संध्याकाळचं जर तुम्हाला सांगते, तिला काय उठता बसता येत नाही. आपण झोपीत असतो, आपण कधी कधी झोपले म्हणजे झोप आपली एकदम गाड लागलेली असते. त्यामुळे तिचा राडा नको व्हायला. त्यामुळे मी काय म्हणले, एक डायपरचं हे आण, 350 रुपयाला बसल. आणि बाकीचं जे राहिलेलं पैसे आहेत ते तुम्ही आता म्हणलं नाश्ता करा किंवा तुम्ही चहा पाणी घ्या, असं काही बी करा. मग आता भाऊ बहिणीनं माझं काय चुकलं सांगा बरं तुम्ही. मग ह्यानं येताना तुम्हाला सांगते, ह्यांना चहा पाणी हे पाजलं, मग ह्यानं काय खाल्लं पिल्लं काहीच नाही. मग आता मी तर तुम्हाला सांगते ह्याला खायला पैसे दिले, तर मग माझं काय चुकलं का? माझं काहीच चुकलं नाही ना. मला जे करायचं होतं हे मी केलं. तर तुम्हाला सांगते ह्याला काय खाल्लं पिल्लं नाही. आणि त्यात तुम्हाला सांगते, हिला घरी आणल्यानंतर ना पावसाचं वातावरण झालं होतं, पाऊस टिपकायला लागला, पाऊस यायला लागला. तर मग आईला आम्ही घरात नेलं आणि मी तर आपली बाहेर बसली, तो बी तो खुर्चीवर बसला होता. तर मी त्याला म्हणलं की सामाचं पैसे दिलं करा. म्हणजे मी म्हणलं की चुलत भावाचं म्हणजे त्याचं नाव समाधान आहे, त्याला म्हणलं की होय र म्हणलं सामाचं पैसे दिलं करा. तर ह्यो काय म्हणलं की कुठलं द्यायचं पैसेच नाही तर राहिलं. म्हणला की नाही तर दिलं मी पैसे. बरं म्हणलं ठीक आहे असू दे. म्हणलं नाही दिलं तर म्हणलं त्याचं बी लेकरं बाळ आहे ती. म्हणलं कशाला म्हणलं आपल्या त्याचं. तर म्हणलं की देते मी पैसे. तर मी फक्त त्याला एवढं विचारलं की सगळं पैसे गेलं का काय राहिलं ते. म्हणलं पैसे आता माझ्याकडे तर मी सगळे गाडी भाडं दिलं, परत तुम्हाला सांगते गोळ्याला दिलं, बाकीच्या गोष्टीला दिलं, बाजार हे आणला. मग आता माझ्याकडे काय राहिलं, 8,200 रुपये पेमेंट आलं मला बरं का. आता 4-2 रुपये माझे बी खात्यावर पाहिजेत ना. तर मी त्याला फक्त एवढं विचारलं की काय म्हणजे शिल्लक बिल्लक काय राहिलं का पैसे. म्हणलं काय सगळं गेलं काय म्हणलं पैसे. फक्त एवढं म्हणलं की सगळं गेलं का पैसे. तर म्हणलं की नाही की बाय, म्हणलं की नाही बाया तुझं कशाला सगळं पैसे घालू. म्हणलं हाय तर की म्हणलं तुझं 200 रुपये माझ्या खात्यावर. मग राग त्याच्या बायकोच्या हातात मोबाईल होता. तर तुम्हाला सांगते त्याच्या बायकोच्या हातातला मोबाईल त्यानं घेतला आणि माझ्या खात्यावर 200 रुपये त्यानं पाठवून दिलं बरं का. तरी पण मी काय बोलली नाही, जाऊ द्या मरू द्या म्हणलं असू द्या. मग तसंच ते पैसे घेतलं आणि मी माझ्या चुलत भावाकडे गेले त्याला पैसे द्यायला. तर त्याला काय म्हणलं की सामा म्हणलं तुझा स्कॅनर दे नाही तुझा नंबर सांग, म्हणलं मी तुला पैसे पाठवून देते. म्हणलं कशाला, तुझं बी लेकरा बाळाचा आहे तो कामाचा 1,000-1,200 रुपयाचा म्हणलं खडा करून. म्हणलं तू बी गेला होता तर म्हणलं कशाला तुझं. तर म्हणलं की तुझं पैसे देते. तर मला माझा चुलत भाऊ काय म्हणला की काय अगं, म्हणला की मला काय कमीपणा तू देते काय. म्हणला की मला पैसे द्यायला तू माघारी आली का. म्हणला तो म्हणला बरं का असू दे मला त्याचं काय असं तवा. तर त्यानं काय माझ्याकडून 1 रुपया घेतला नाही बरं का. तर म्हणलं की यार असू दे म्हणलं सामा. तर त्यानं माझ्याकडून पैसा नाही घेतला. तो काय म्हणला की राहू दे म्हणला माझ्याकडं काकीला खायला. म्हणला माझ्याकडं काकीला खायला आणून दे असं तो म्हणला बरं का. परत मग मी आली घरी आल्यानंतर मग तवापासून जी तुम्हाला सांगते ह्यानं गुणगुण लावली माझ्या मागं. ती काय म्हणतोय माहितीये का, मला हिशोब मागते या पैसवाली, मला हिशोब मागते पैसवाली, मला हिशोब मागते पैसवाली. आता भावा बहिणीनं तुम्हाला सांगता आपल्या घरी आजारी पेशंट आहे, काय मन लागत नाही सांगा बरं तुम्ही मला. मग आपल्याला 1-1 रुपया वाचवायचा आहे, आपल्याला असं उदळामादळ नाही करायची पैशाची. आता काल बी तुम्हाला सांगतो का देवावर एक देव सुद्धा त्याला ठेवला नाही. आता देवाला देव तुम्हाला सांगते त्यानं सगळं हे केलं बघा. आता हो का मायरीने नीट केलंय वाटतं. हो का हे सगळा पसारा पडलाय तर मला हे घरातला पसारा काढायचा आहे सगळा. नीट नाटक करायचंय आपलं. तुम्हाला सांगते इकडे गाठ तुकडा करायचा आणि तिला आपलं हे करायचं आणि पाणी घालायचं. कशाला उगं डोक्याला वैताग वाढी, बरोबर आहे का नाही. तर हो का इथे एक देव सुद्धा ठेवला नाही देवाऱ्यावर, दिसतोय का तुम्हाला. हो एक देव ठेवला नाही. आता देव त्यानं तुडून मुडवून तुम्हाला सांगते तुडून मुडून टाकले ते. आणि इकडे हे सगळा पसारा पडला तर मला हे पसारा आवारलायचा आहे. आव्या कामावरून आलं पण आता पहिलं काय केलं, हा तो त्या मायरीनं पडलेला झडल्या त्या मायरीनं ठेवल्या त्या नीट नाटक देव. आणि तुम्हाला सांगते मी काय केलं, आधी आईला आंघोळ ही घातली. म्हणजे पिंकी मला धरू लागली मग तिला आंघोळ ही घातली मी. हो का आपण काय त्याच्या बायकोला काय बोलणार नाही. तुम्हाला मी खरं ते सांगते भाऊ बहिणीनं ज्यानं केलं त्यानं केलं. आणि मी असं बी म्हणणार नाही की त्यानं केलं नाही म्हणून. त्यानं बी केलं, त्यानं केलं आईसाठी केलं, त्यानं काय गावातल्या माणसासाठी केलं नाही. आणि ते करून जर तुम्हाला सांगतोय असं शिव्यागाळी देऊन जर ते म्हणत असेल की मी लय केलं मी ही केलं माझं वाटोळ झालं माझं ही झालं ते झालं तर त्याला काहीच अर्थ नाही. आता ही एवढी एवढं नाचतावा करणार भावा बहिणींनो आपल्या गरीब बलाकीला परवडते का तुम्हाला सांगे. मी तुम्हाला दाखवते आणि मला आहे ना ही दाखवणार मी तुम्हाला सांगते. आणि ते अजून पण काय घरी नाही आलेला बरं का. जसं आम्हाला भांडून गेला तसं काय ती घरी नाही आलेला. गेलाय कुठं त्याच्या पायाला का काहीतरी लागलंय वाटतं. आता पायाला काय लागलंय हे मला माहित नाही. आमच्या इथलं शेजारचं पोरग आहे ना ते काय म्हणलं की राजू नाना कुठे म्हणला त्याच्या पायाला लागलाय ते सरकारी दवाखान्यात दिसला आम्हाला. तर म्हणलं की असू दे दुसऱ्यावर म्हणलं हे करतोय काय म्हणलं संबंध आहे का त्याचा. हो का रोज उठतो या आणि ती आई झोपलेली असती इथं झोपलेली असते. हो का इथं झोपलेली असते आईची इथं गाडी हे टाकलेली असते इथं गाडी लावलेली असते आणि रोज थोडं दगड घेतून घालतोय गाड्यांवरती. हो का हे दगड घेतला होता सकाळी घालायला त्या गाडीवर. हो का हे
ही जी दगड आहे ना, ही दगड घातला आणि कुऱ्हाडीनं गाडी तोडली. हो का, ह्या गाडीचं असं केलंय त्यांना, दिसलं का? हो का, ही गाडी जी आहे ना, ही गाडी त्यानं रोज रोज तुम्हाला सांगते थोडी 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 फुडतोय गाडी ती. हो का, ही फोडू नका, हे गाडीचं आहे ना का, हे फोडून त्यानं ठेवलेलं आहे असं, आहे का? तर मला काय म्हणायचंय भाऊ बहिण, आता त्याच्या नाव गाडी घेतलेली आहे का नाही, तर माझं काय म्हणणं आहे, माझं वैयक्तिक मत काय आहे माहितीये का? त्याला जर गाडी नाही का ना, तर आम्ही जी डाऊन पेमेंट जी भरलेलं आहे का नाही 25,000, ते त्यानं आम्हाला द्यावं. आणि त्याला गाडी आहे ती आव्याची गाडी आहे का नाही, त्यांनी घ्यावी आणि आमचं 25,000 रुपये त्यानं द्यावं. आणि आव्याने जे हप्ते भरलेत का नाही, ती गेलं तर गेलं, ती त्याला सोडलं, फ्री सोडलं त्यानं 25,000 रुपये डाऊन पेमेंट भरलेलं आम्हाला द्यावं आणि हप्ता भरलेलं गेलं तसंच. आणि त्यानं हिथून पुढं त्यानं हप्ता भरावं, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला सांगते, पैसे बी आपण भरपूर भरले ते बरं का, हप्ते ही गेलेले आहेत भरपूर. तर हे भांडणांची काजा लागण्यापेक्षा आहे का नाही, माझं काय म्हणणं आहे माहितीये का, त्याला जेवढं डाऊन पेमेंट दिलेलं आहे ना 25,000 रुपये, ते त्याला द्यावं. आणि ही गाडी जी आहे ना, ही गाडी त्याला घ्यावावी. आव्यानं जे हप्ता भरलेले आहेत का नाही, हे आव्याला मी सोडायला लावते. हप्ता बी तुलाच राहू दे, फक्त आमचं डाऊन पेमेंट भरलेलं आम्हाला दे, आणि ती गाडी बी तुला राहू दे, तू भर बाबा तुझं तू हप्ता. आता शिबिल खराब झालं म्हणतो, शिबिल खराब झालं. आता काय झालं तुम्हाला सांगते, ज्या टायमाला आईला आम्ही दवाखान्यात नेली होती का नाही, म्हणजे आईचं तुम्हाला सांगते, ही 15 ते 3 आठवड्यात ही पटापटा हिला दवाखान्यात पळावलं होतं. तर आव्यानं इथं 8 दिवस आईला कामावरनं घरी राहून तुम्हाला सांगते, आव्यानं इथं दवाखाना केलेला आहे लिमगावमध्ये. आणि तुम्हाला सांगते, वारंवार त्यांच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटलेलं असलेलं, आव्यानं दवाखाना केलं होतं. मग आता आव्याला तुम्हाला सांगते, कामावरनं घरी राहणं हे त्याला साहजिकच आहे ना, कामावरनं घरी राहिलं तर आईला घेऊन जाणार. त्यावेळेस आईची परिस्थिती बी नव्हती गाडीवर बसायची, तरी पण आव्या घेऊन जायचा. परत तुम्हाला सांगते, मी आल्यानंतर पण त्याला दवाखान्यात नेलं. मग आता त्यात हप्ता बी आलता आणि आईचा दवाखाना बी चालला होता बरं का भाऊ बहिणीनं. मग आता टायमाला तो हप्ता काही गेला नाही, टायमाला हप्ता नाही गेला. परत तुम्हाला सांगते, आम्ही तिकडे तिला नगरला यायला घेऊन गेलो दवाखान्यात. नगरला गेल्यानंतर ना मग त्या हप्ता जे आहे ना, ही झाला, काय झालं, काय त्याला म्हणतात तर बाउन्स झाल्यानंतर ना त्याला काही चार्ज बसलेला असेल. मग गेल्या आठवड्यात मी 5,700 रुपये त्याला दिलेत. किती? 5,700 रुपये. आईच्या लाडक्या बहिणीचं आलेलं 3,000 आणि आव्यानं 2,700 रुपयाचं काम केलेलं, ती सगळं पैसे त्याला दिलं. बरं म्हणलं हप्ता. आता कालचा बी, आता ही 2 तारखेचा जे काल जे हप्ता झाला का नाही, ह्या हप्त्याचं बी तुम्हाला सांगते मी. त्याचं बी काय झालं, पैसे कॅशमध्ये होतं. आता रात्रीच्या 9 वाजता 10 वाजता काय कोणी फोनपेवर टाकत नाही पैसे. आणि तो राव्या लिमगावात इथं कुठंतरी गेलं, तर ते काय म्हणले, मार्च एंडमुळं तुम्हाला सांगते सर्व्हर डाऊन आलाय, पैसे काय जायला तर कोणाला, त्यामुळे काय माझ्या फोनपेवर पैसे नाहीत आलं त्याला सोडायला. मग दुसऱ्या दिवशी काल त्याला पैसे सोडलं. तर म्हणला की शिव्या दिल्या, म्हणला कशाचा हप्ता कशाचं काय, सगळं ह्यो पण हप्ता तुम्ही ही केला की बाउन्स केला हप्ता, आणि माझं शिविलच सगळं तुम्ही खराब केलं. तर म्हणलं की बाबा आता ह्याचा बी काही चार्ज बसलेला आहे ते दे तू. आता त्या साहेबाला सुद्धा मी बोलले की, म्हणलं की सर, म्हणलं शिविल खराब झालेलं कसं निघतं. तर ते काय म्हणलं की तुमचा एकच हप्ता म्हणला बाउन्स झालेला आहे, काय नाही म्हणला, 4,019 रुपये म्हणला तुम्हाला आलेला आहे. तर पण आता त्याचा बँकेचा चार्ज बिर्ज काय होऊन त्याचा 5,700 रुपये आपण गेल्या आठवड्यात दिलं. आणि ह्या काल मी तुम्हाला सांगते 3,000 350 रुपये मी त्याला दिलं होतं. 3,000 350 गाडीचा हप्ता बरं का त्याला दिलं. तसं तर 3,319 रुपयेच गाडीचा हप्ता आहे. पण त्याला वरचं जे पैसे आहेत का 10-20 रुपये हे नेहमी त्या आव्या पण 3,000 350 रुपये त्याला सोडत असतो बरं का. मग आता ह्याला काय म्हणलं की बाबा अजून बी काय तुझ्या ह्याचं आलेलं असेल ना चार्ज, ती दे तू, म्हणलं हप्ता भरून टाक. तर मग त्याला काल पैसे पाठवलं तर त्यानं हप्ता भरला नाही तो बरं का, त्यानं हप्ता भरला नाही. मग आता का नाही भरला, कशासाठी नाही भरला ही त्याला माहिती. मग आता त्याच्या खात्यावर त्याच्या बायकोपाशी त्याचा मोबाईल होता. आणि काल तुम्हाला सांगते असं त्यानं भांडणं तंडणं गेली आणि तिकडं चुलत भावाकडे तिकडे गेला, त्याला चुलत भावाने नेलं. मग त्याच्या बायकोकडे मोबाईल होता. मी म्हणलं की त्याच्या फोनपेवर पैसे किती आहेत बघ. तर ती म्हणली की 3,119 रुपये का काहीतरी असं होतं बरं का पैसे. तर म्हणलं की मग त्यानं हप्ताच नाही भरलेला. म्हणलं ती 3,000 रुपये ती पाठव म्हणलं इकडं माझ्या खात्यावर. त्याला जर पैसे ठेवले तर म्हणलं हे असंच उदळा मादळा त्या पैशाचा करणार आहे. मग मी माझ्या खात्यावर पैसे घेतलं. मग तुम्हाला सांगते भावा बहिणीचं 1-1 रुपया वाचवणं हे महत्वाचं आहे. कारण की आपल्याकडे आजारी पेशंट आहे आपल्या घरी, पैसे कशाला मन लागत नाही. तर नड आळ ही कधी पण सांगून येते का आपल्यावर नाही येत. आणि पैशाशिवाय कुठलीही कामं होत नाही ती, त्याला रुपये लागतात तर पैसे लागतात. आम्ही ह्याच्यावरनं तुम्हाला सांगते ह्यात भांडणं तंटा लावल्यात. आता काय जे माझ्या भावा बहिणींचं काय म्हणणं आहे माहितीये का,
तुम्ही लोकांकडून पैसे घेतलं आणि तुझ्या बहिणीनं जी लोकांचं म्हणजे जी फोन पेवर जी मदत केलेली आहे लोकांनी ती तू आणि तुझ्या बहिणीनं वाटून घेतली म्हणून तो भांडणं करतोय. असं काही लोकांचं जे म्हणणं आहे ना, तर त्यांच्यासाठी मी हे उत्तर देते. मी अजून बी सांगते भाऊ बहिणींनो, मी नाही कुणाला मदत मागितली, मी नाही कुणाकडून 1 रुपया घेतला, ना माझ्या फोन पेवर कुणाचा 1 रुपया आला. तुमच्या माहितीसाठी मी सांगते, मी कुणाचंही पैसे घेतलेलं नाही. तर स्वतः होईल एवढं मी माझ्या स्वतःचा खर्च केलेला आहे. माहितीये का, मी माझं पूर्ण जे दागदागिने माझं जेवढं होतं तेवढं मी गोल्ड लोन करून त्याच्यावर पैसे काढून मी दवाखाना केलेला आहे. जेवढं माझ्या ईशाला येतेलं ईशाला नाही येऊन, पण जेवढं मला खर्च करायचा होता मी एवढा खर्च केलेला आहे. आता बघा, कुणी पैसे घेतलं कुणी किती खर्च केला ही ज्याची त्याला माहिती. मी 1 रुपयाही कुणाचा घेतलेला नाही. त्यामुळं मी कुणाकडून पैसे घेतलं आणि ते खर्च केलं हे तुम्ही मला बोलू नका. मी तुम्हाला खरं सांगते, मी 1 रुपया हे कुणाचा घेतलेला नाही. ज्या टायमाला तुम्हाला सांगते मावशी ते आपल्याला चिकनचं कालवण ही ती करून घेऊन आल्या होत्या का एक मावशी, त्यांनी फक्त जाताना माझ्या हातात 500 रुपये ठेवलं होतं. ती पण 500 रुपये तुम्हाला सांगते आईला 350 रुपयाचं मी डायपर आणलं आणि राहिलेल्या पैशाचं मी खायला घेऊन आलेले होते. त्यांचं पण मी माझ्या स्वतःसाठी 1 रुपयाही मी खर्च केलेला नव्हता. दुसरी गोष्ट कायांचं असं म्हणणं आहे की योगिता तू तुझ्या आईला तुझ्या घरी घेऊन जा, म्हणजे माझ्या घरी घेऊन जा, असं काय माझ्या भाऊ बहिणींचं म्हणणं आहे. तर त्यांचं बी मी उत्तर देते भाऊ बहिणींनो. कसं असतं माहितीये का, तिच्या स्वतःचं तिच्या कष्टाचं तिच्या हिमतीचं आणि तिला सरकारनं दिलेलं ही घरकुल आहे. ही जे घर आहे ना, ही आईला आलेलं घरकुल आहे. तर तिचं तुम्हाला सांगते, तिच्या कष्टाचं तिच्या हिमतीचं तिचं स्वतःचं हक्काचं घर आहे. त्यामुळे ती तिच्या हक्काच्या घरातच राहणार. राहिला विषय माझ्या घरी घेऊन जायचा. तर भावा बहिणीनं तुम्ही थोडाफार विचार करा. आता आई चांगली असल्यानंतर ना गोष्ट वेगळी आहे. ती नवरा मी तिचे लेख आहे, नवरा माझा थोडाफार काही दिवस माझा ऐकल, पण नवऱ्याच्या घरची काय माझी माणसं आहे ती का नाही ती माझी माणसं नाही. तर किती दिवस माणूस मदत करतं, 3 ते 4 दिवस 8 दिवस. परत तीच माणसं काय म्हणाय बसले ती माहितीये का, बाया आजारी यायला हिला 2 लेख आहेत, ढाळची ढाळ तुम्हाला सांगते, धाडची धाड 2 लेख आहेत आणि लिकीच्या दारात हिला आणली काय उद्या महाग लोकांनी नको म्हणाल्या. त्या टायमाला तुम्हाला सांगते, मी माझ्या नवऱ्याचं घरदार सोडून माझा घर परपंच सोडून मी माझ्या आईसाठी मी इथं थांबलेली आहे. आणि जेवढं मायाच्यानं होता होईल एवढं मी करायचा प्रयत्नही करते आणि मी प्रयत्न करते आणि मी करते पण. तुमच्या माहितीसाठी मी सांगते. दुसरा विषय तुम्हाला सांगते दवाखान्याचा. मी सांगते मला जी म्हणतात नाही तू इथं घेऊन जा तू तिथं घेऊन जा, तर भावा बहिणी नका मला साथ काही कुठं न्यायला मला साथ कुणाची नाही. मी तुम्हाला खरं ते सांगते. आता ज्यांना हो का तिला 4 लेकर आहे तर कुणाला कुठं घेऊन जायचं आणि कुणाला कुठं घेऊन नाही जायचं ही जे त्याच्यावरती अवलंबून आलं. मी काय कुणावरती माझी बळजुबरी करणार नाही किंवा मी म्हणणार नाही की मी एकटीच लेख आहे मीच सगळं बघते. तसं काहीच नाही भाऊ बहिणींनो. ज्याला न्यायचं त्यांनी न्यावा. ज्यांना तुम्हाला सांगते तिची सेवा ज्याला करायची त्यांना करू द्या. माझं काहीही म्हणणं नाही. फक्त विषय एवढाच आहे की मी सोयऱ्याच्या दारात घेऊन आयला जाऊ शकत नाही. मी आई माझी आहे, मी तिची लेख आहे. जेवढं माझ्यानं होता होईल एवढं मी प्रयत्न करणार. आणि आता माझ्याकडे एकच पर्याय उरलेला आहे भाऊ बहिणींनो. ती तर हो का स्वामी समर्थ तर तिला काटा हिडो मोडू देणार नाही एवढी तर मला खात्री आहे. पण जितकं दिवस तिचं आहेत का नाही तितकं दिवस मी तिच्या घरातच तिला आनंदाने सुखाने मी तिला जगावणार. आणि त्याची हमी मी घेतली. तिला खाया पिया तर मी काय कमी पडू देणार पण नाही, देत पण नाही. तिला सोन्याचा घास घालणार आणि तुम्हाला सांगते जी काय तिची जखम आहे ना ही पण मी तिची भरून आणणार. फक्त मला आहे ना कुणी टेन्शन नाही द्यावं, माझ्यावर कुणी मला भांडणं करून माझ्यावर कुणी दबाव नाही आणावा, हीच माझी अपेक्षा सगळ्या कुंड आहे बरं का. ह्यांच्याकडून माझं खरं म्हणणं आहे. आणि उद्या जर तुम्हाला सांगते हिला जर काही कमी जास्त झाला तर ह्या पुरेपूर जबाबदार हिच्या घरची लोक असणार आहेत. तुम्हाला खरं ते सांगते. माझं फक्त एकच म्हणणं आहे, ही मानव जन्म आहे. मानव जन्म ही एकदाच येत असतो. आणि त्याच्यात कसं आहे माहितीये का, तुम्हाला सांगते हातात नाही वेळ निघून गेल्यानंतर ना त्याचा पश्चाताप करणं ह्याच्यात काहीच उरलं नसतं. जवळ माणूस आहे ती त्याला टिकावता आला पाहिजे, ती सगळ्या गोष्टी निभावता आल्या पाहिजेत. तर आता तुमच्या प्रश्नाची उत्तर मी दिलेली आहे ती. तर राहिला विषय माझ्या घरी घेऊन जायचा, तर भाऊ बहिणीनं लय ते लय. आता आईचं तुम्हाला सांगते ऑपरेशन झालेलं आहे, आय आजारी आहे. तुम्हाला सांगते कसं असतं, लांबनं माणूस गोड सांगतं, लांबनं माणूस चांगलं बोलतं, पण जवळ गेल्यानंतर ना माणूस कपाळात बसतं. आणि मला नाही असं वाटत की मी गेल्यानंतर माझ्या सासरच्या माणसांनी काहीतरी बोलावं आणि तिच्या मनाला वाईट वाटावं. ह्या गोष्टी मी कधीच होऊ देणार नाही. जेवढं होईल एवढं मी नक्कीच करायचा प्रयत्न करणार. मी इथं राहून तिच्या घरात, आणि तुम्हाला सांगते तिच्या स्वतःचं पण वैयक्तिक मत काय आहे माहितीये का, तिचं म्हणणं आहे की जी काय होईल ही माझ्या घरी होईल. माझ्या घरनं काय मला कुठं हलवू नका. मला माझ्या घरी जसं आहे तसं मला सुखाने जगू द्या आणि फक्त सुखाने जगावं. त्यांनी पण जगावं, दुसऱ्याला पण जगून द्यावं, असं माझं म्हणणं आहे. तर असू द्या भाऊ बहिणींनो का, जास्त जर मी काय बोलली असेल तर मी तुमची माफी मागते बरं का. आणि जी काय असेल ना ही खरं बोललंय, खरं बोलल्यानंतर ना माणसाला झोमतं, माणसाला लागतं ही तर खरंच आहे.
तर चला आता मला लय पसारा पडलाय, मला पसारा आवरायचा आहे. आता ह्या देवाचं काय होय, ह्या देवांनी काय केलंय मला सांगा की भावा बहिणींनो. बघा तुम्हाला दाखव देवाची काय चुकी आहे व एकदा पण तुम्हाला सांगते नवरा बायकोच्या भांडणात, नवरा बायकोची भांडणं झाली ना, आंबाबाई त्यानं तुडवले तर आंबाबाईनं सगळा नासावला, त्याला अक्का नाही त्यानं गज भरलेला आहे. आणि काय म्हणतो माझे तळाटासारखं माझं लाल लाल झालंय तळाटासारखं. अरे तुझी चुकी काय केली, तू चुकी ती मान्य कर ना तू. हो का ह्या देवाची काय चुकी, हो काही खंदाडीत पडल्यासारखं. हे देव जर असं खंदाडीत टाकलं तरी माणसं काय ह्या घरातली खंदाडीत पडायची नाही, मला सांगा की तुम्ही. हो काही त्या देवाची चुकी काय आहे मला सांगा की तुम्ही. हे जे देव आहेत का नाही, हे देव त्यानं रात्री तुम्हाला सांगते काल ह्या देव त्याला फोडल्यात आहे, तोडल्यात हे सगळं देव. हो का लक्ष्मी आहे, स्वामी समर्थ आहेत. स्वामी समर्थांची सेवा करतो ना, स्वामी समर्थांचं नाव घेतो ना, स्वामी समर्थांचं जप करतो ना, मग फोडलं असतं का, तोडलं असतं का त्यानं पोट हा सगळं. हो का देवाने काय केलं मला सांगा तुम्ही. आता देव म्हणजे देवाऱ्यावरनं देव ह्यांनी आणून कुठं फेकले तर हो का ह्या घरात. मग आता ह्या घरात फेकल्यात म्हणल्यानंतर माणसं का कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसायची नाही ते मला तुम्ही सांगा की. देवाला जपलं तर देव आपल्याला जपतो. आता मी किती केलं तर भाऊ बहिणी इथली पाहुणी माणूस आहे बरं का. मी किती केलं तर मी इथली पाहुणी आहे. मी काय ह्या घरची तुम्हाला सांगते लक्ष्मी नाही किंवा ह्या घरची मी करता धरती नाही. करत्या धरतेच माणसाने जर हे असं करायचं म्हणल्यानंतर न आपल्या सरकारने काय करायचं तुम्ही सांगा मला. काय करायचं तुम्ही. आणि आज केवळ मला भरपूर मला भाऊ बहीण म्हणतात की योगिता तू तुझ्या घरी जा. ज्या टायमाला मी माझ्या नवऱ्याला ह्या गोष्ट सांगितलं तुमचा दाजी मला काय म्हणलं माहितीये का, योगिता तू निघून ये नाहीतर मी तुला न्यायला येतो असं तुमचं दाजी म्हणलं होतं. आणि तुमचं दाजी एवढं पण म्हणलं की योगिता तू जर आली तर तुझ्या आईचं कसं व्हायचं. आमच्या पुढं गाडीच बोलतोय, इथं आमच्या पुढं पुराण्याला गाडीच बोलतोय, इथंच घालतोय दगडीच घालतोय. आपण माझ्या डोक्यात येताना बसला आणि हिला भिवून तर मी हो का भाऊ बहिणीनं तुम्ही पण आयला 4 गोष्टी सांगा. आता व्हिडिओमध्ये काय मला हिला दाखवायचं नाही तरी पण मी तुम्हाला दाखवते बरं का. 4 गोष्टी आयला तुम्ही पण समजून सांगा, तुमच्या कमेंट थ्रू मी तुम्हाला सांगेन. फक्त आयला सांगेन हे कसं आहे माहिती आहे, 12 महिने 18 काळ आता आपल्याला सवयच लावून घ्यायची. आणि एक असं समजून घ्यायचं की एक माणूस आपल्यात बादच आहे आणि त्याचं काय आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या जीवाचं बघायचंय. आंघोळ बिंगोळ घालून तिला फ्रेश केली मस्त पैकी अशी. हो का आव्या बे कामावर येऊन बसले नाही. मला पहिल्यापासून हेच केलंय, सारखं मला टेन्शन देऊन 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 मला ही पाळी आणली. चुकी तुला एक सांगू का, पहिल्यापासून तुझ्यावर ह्या गोष्टी घडल्या आणि पहिल्यापासून तुझ्यावर ह्या गोष्टी ह्या झाल्या तर गाडव त्याला नाही म्हणायचं, गाडव तू आहे म्हणायचं. कशामुळे माहितीये का, कारण की पहिल्यापासून तुझ्यावर ह्या गोष्टी होऊन तुझी आज ही पाळी झालेली आहे. मग हिनं टेन्शन घेतलं पाहिजे का, आता घेतलं पाहिजे का मला सांगा की. नाही घेतलं पाहिजे हिनं तुझं स्वतः. कारण की हिनं एकच मेंदूत हिनं माइंडमध्ये एकच ठेवलं पाहिजे की आपण आपला नवीन जन्म झालेला आहे, आपल्याला जगायचंय. एक आपल्याला असं करतोय ना, ह्यानं बघू अगर ना बघू ह्याचं नशिबानं तुम्हाला सांगते ह्याच्या नशिबात होते त्या गोष्टी झालेल्या. आपल्याला एकासाठी जगायचंय. जरी त्याला नाही बघितलं तर बाबा आपली 2 नातू आहेत. आपण त्याच्या बायकोला किंवा पोरांना आपण तोडून बोलणार नाही किंवा आपल्याला तोडायचं पण नाही. त्या बिचाराला जेवढं करायचं होतं तिने केलंय आणि त्यात तिची बी काही चुकी नाही. त्यामुळे मी काय तिला इथं बोलणार नाही. चुकी एका माणसाची आहे आणि त्याच माणसाला मी बोलणार. कारण की वारंवार येऊन जसं आम्ही दवाखान्यात आलोय तसं त्या माणसाने ती गाडी आणि पैसा आणि तोडफोडच चालवलेली आहे. तर चला आता आईला घेऊन जातो. जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आईची लेक भेटाय आलेली आहे, आईचा जावाई भेटाय आलेला आहे. तर आता इथं बसल्यात आहे का, ती येते ती आपली वरच्या वर. भावा बहिणीला तुम्हाला सांगते बाहेरचे माणसं आधार देते ती आणि घरातल्या मी म्हणत नाही. हो का मी तुम्हाला सांगते मी अजून बी राजूला हेड देत नाही किंवा तुम्हाला सांगते मी पुरेपूर त्याला चुकीचं समजत पण नाही. त्यांना आहे ना बसून काय गोष्टी डिसिजन कराव्यात की मला काही गोष्टींची लई चिडचिड होती या, मला असं होतंय बाबा मला लई येड्यासारखं होतं या, मी हे काय मला काही सण व्हाय नाही. त्यानं गोष्टी आहे ना त्या नीट क्लिअर माणसाला सांगत. त्यानं येऊन माणसाच्या मागं नाही लागावं. चिरळासारखं लेख आहे घरात, एक पोरगी आहे का कसली लेकर आहे ती. कसं त्या काम धंदा जर नसतं तुम्हाला सांगते अख्खा दिवस त्या लेकरांवर त्यानं घालवला पाहिजे. उलट त्यानं काळजी बाबा आईला आपण ह्या दारात आणलेलं आहे
तर लय नाही आपलं नाहीच असं आपल्याला भांडणाचीच लय आदत आहे, पण आपण थोड्या वेळ जरा कंट्रोल करू. कशासाठी? तिला थोडस व्यवस्थित आजारी करू. आहे आम्ही शांत राहू. समजून घेतलं पाहिजे ना. मग काय असं चिड मला जास्त tension. आता भांडणं केल्यापासून तो काय घरी आला नाही, त्याच्या पायाला बी काहीतरी लागलेलं आहे वाटतं. पायाला काहीतरी लागलंय, त्याच्या काय लागलंय हे माहित नाही. डोक्यात कुऱ्हाडी हाणून घेतोय. परत तुम्हाला सांगते पायाला काहीतरी लागलेलं आहे. माझं हो का एवढं माझं तुकडं होतं एवढं आणि माझं असं चिटकून येईल रस्त्याला, माझं मास्कन चिटकून येईल. ही असं त्याची परिभाषा. अरे 32 दातातला कधी दात लागेल हे माणसाला सांगता येत नाही. माणूस जगवायलासाठी किती पळतोय, कुठं पळतोय, कुठं तोंड घालतोय. आणि त्या गोष्टी तेव्हा बी अनुभवलेला आहे. तरी पण हे असंच काय फरक पडणार आहे? काय त्याची बायको उपाशी मारणार आहे का? त्याची लेकरं उपाशी मारणार आहे? ती जगभरच बिचारी कसं का व्हायला ती लेकरं का जाणार आहे? तो गेला मग त्याच्या मागं जाणार आहे का? तर असू द्या भाऊ बहिणी. चला आता काम तर लय मला पडले हो का आव्याला. तुम्हाला सांगते आता दळणं आणायला होती हो का. मी तुम्हाला माझ्या अजून पण माझ्या व्हिडिओच्या एंडला बी मी सांगते, मी त्याच्या बायकोची मी चुकी काढी मात्र काढणार नाही. मी तुम्हाला एवढं मी सांगते. कारण की हो का तिच्या लेकरा वळायच्यातनं जितकं होईल तिनं करायचा प्रयत्न केला. तिनं केलं बी, ती करते पण नाही असं बी नाही. पण आता ही आपलंच जर माणूस गाड्या असेल तर लोकाच्याला बोलून काहीही उपयोग होणार नाही. आणि ह्या टायमाला मी तिला बोलणार नाही. कारण की काय म्हणायचंय पाटील, एखाद्या माणसाची जर चुकी आपल्या दिसली तरच ते बोलायचं. नाही तर विनाकारण त्याला त्रास देण्यात काहीच अर्थ नाही. जसं ह्यो विनाकारण आम्हाला त्रास देतोय ना, तर विनाकारण त्रास देण्यात काय. कारण की वरचा परमेश्वर बघतोय तो. वरचा परमेश्वर बघणार असतो, त्याच्या हातात सगळं आहे. आणि त्याची शिक्षा तर त्याला नक्कीच देऊ देणार बघा तुम्ही. कारण की त्यानं माणसावर करू द्या, पण त्यानं देवा सुद्धा काकरीत केलेलं आहे. ती पुरं त्याची आदतच आहे यायचं आणि देवाऱ्याकडे जायचं आणि फडाफडा देव तोडायचं. मग आम्ही काय जर ना देव सुखानं येत नाहीत आणि देव सुखानं गादीव बसत पण नाहीत. देव जर आणला ना तर त्याला का नाही त्याचा देव करूनच देवाऱ्यावर बसवावं लागतो. एकतर ह्यांना कधी ह्यांचा देव नाही. पुळीचा निवद ह्याची त्या देवाला कधी नाही. ह्या निवद नारळ कधी ह्या देवाला नाही. तरी देव कसा का व्हायला ह्यांच्या पाठीशी उभा आहे. तरी जर तुम्ही ह्या देव जर अन्याय करता तर देव तुम्हाला सुखाने जगू देईल का? नाही जगू देणार देव तुम्हाला. तर आज तुम्हाला सांगते, कालपासून माझ्या डोक्यात होता. कशामुळं मास हो का जाऊ द्या. मी काय म्हणलं असतं की माणसाबर बांधला आज नाही बाबा, उद्या ह्याचा राग शांत होईल असू दे. सगळा विषय झाला. घरात गेला की सगळं देवच फोडून टाकलं त्यानं. अरे काय देवा नको राखरीत करू. आज तुम्हाला सांगते देवाने म्हणतर तुम्हाला सांगते तुला आई तुझी दाखवलेली आहे. आज देवा तू संकट टाकलं होतं ना, देवानं तुझ्या आई तुला दाखवलं. त्या देवाला तू इतक्या लवकर विसरला का?